मित्रो, यानंतर येणारं गोविंदा पथक आणि त्याची मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. एक असं गोविंदा पथक, नालासोपारामधील एक असं गाव आणि त्या गावामध्ये दहीहंडी खूप मनापासून जोपासली तर जातेच जाते. विविध कार्यक्रम तिथे मोठ्या प्रमाणात राबवले जातात, मग ते सामाजिक असोत किंवा क्रीडा क्षेत्रातील असोत. अशा निळे गावातील हा गोविंदा पथक आहे. मागील वर्षाचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. या गोविंदा पथकाने ज्यावेळेला क्षितिजोत्सव पहिल्या पर्वामध्ये होता त्यावेळेला जो ट्राय केला होता, त्या ट्रायमध्ये कधीही न पडणारा त्यांच्यातला गोविंदा तिथे पाय निष्ठून पडला होता. आणि त्यानंतर तिथून बाहेर गेल्यानंतर थोडी चिंता जरूर होती की जास्त लागलंय की नाही किंवा काय, बट त्यानंतर त्यांनी मनाशी एक खुणगाड बांधली होती की क्षितिजोत्सव पुढच्या वर्षी ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही वेगळ्या जोशामध्ये येणार आणि असे येणार की सगळे बघत राहणार. आणि अशी ताकद, अशी ऊर्जा आतमध्ये क्रिएट करत असताना, बनवत असताना, तयार करत असताना निळे गावातील आमचे सर्व बाळ गोपाळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. त्या गोविंदा पथकाचं नाव आहे गावदेवी गोविंदा पथक निळेगाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या पथकासाठी. नवीन जिद्द, नवीन जोश. कॅप्टन आणि कोच. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. प्रिपरेशन टाईमचा पूर्णपणे फायदा उचलला आणि त्यानंतर जितक्या वेगानं 2 थर रचले, तिसऱ्या थरासाठी गावदेवी गोविंदा पथक निळेगाव अत्यंत वेगाने चपळाईने एकावर एक थर रचत. क्या बात है, सुपर्ब, अप्रतिम. सावकाश. बघा मनीष, याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही बेक्कीमध्ये आहात म्हणजे 2 मध्ये आहात, तिथून तुम्ही बसून जर का एकाला उचलण्याचा प्रयत्न केलात किंवा दोघांना उचलण्याचा प्रयत्न केलात तर तितकं सुपर राहत नाही. 5 थर यशस्वीरित्याने कडक उभे आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय स्टॅमिना आहे. 5 थर उभे आहेत, पण 6 4 3 2 कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावरती. सावकाश. ओह, क्या बात है. सलाम सलाम या चिठ्ठीला सलाम. कडक. क्या बात है. सावकाश सावकाश उतरायचंय, सावकाश उतरायचंय. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चित्त थरारक असं हे प्रात्यक्षिक होतं. 3, 2, 1. या सेकंड अटेम्प्ट साठी वेळेचं कुठलंच बंधन नाहीये, त्यामुळे सावकाश सांभाळून हे थर लावायचेत. चॅलेंजिंग आहे. 3 एकी उभे करायचेत. कोणतेही दडपण न घेता, प्रेशर न घेता हा प्रयत्न करायला हवा.
जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सावकाश उतरायचंय, सांभाळून. वेळेचं कोणतंही बंधन नाहीये. बघा आणि मित्र, जो तुम्हाला 1 2 3 ज्याने हात हे 2 एक्केवरती उचलल्यात, मागील वर्षी क्षितिजोत्सवामध्ये हा इंजर्ड झाला होता थर लावत असताना, आणि आज करून दाखवलाय.